गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे अनोखे स्वागत. दिंडोरी येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शालेय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी प्रथमच दिंडोरी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने 51 डझन शालेय वह्या गरजू विद्यार्थ्यांना वाटप करून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हार तुरे शाल बुके न देता पुस्तके व शैक्षणिक साहित्य सत्कार प्रसंगी द्यावे असे आवाहन राज्यातील शिक्षण विभागाला केलेले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दिंडोरी शिक्षक संघाने संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने 21,000 रुपयांच्या 51 डझन वह्या भेट देऊन शिक्षण मंत्री भुसे यांचे स्वागत केले. या उपक्रमाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कौतुक केले. या व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरेसर, कादवा कारखान्याचे चेअरमॅन श्रीराम शेट्टे, मराठा विद्या प्रसारक सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक प्रवीण नाना जाधव, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे, तालुका नेते धनंजय वानले, कोषाध्यक्ष मधुकर आहेर, संपर्क प्रमुख कल्याण कुडके, संघटक सतीश वर्डे, विलास पेल महाले, गणेश बोरसे आदी उपस्थित होते. आज दिंडोरी येथे जनता इंग्लिश स्कूल नवीन वास्तूच्या भूमिपूजन समारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठा दिमागदार सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे नामदार आदरणीय झिरवळ साहेब, नामदार दादासाहेब भुसे, खासदार भास्करराव भगरेसर, आजी माजी सर्व संचालक, पदाधिकारी, शिक्षक, पत्रकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आणि त्या सोहळ्यामध्ये आदरणीय शिक्षण मंत्री यांनी आवाहन केलं होतं की बुके नको बुकं द्या. त्या आव्हानाला या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि आमच्या दिंडोरी तालुका पत्रकार प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने या ठिकाणी जवळजवळ 21,000 रुपयाच्या वह्या या शिक्षण मंत्र्यांना आमचे मित्र आदरणीय सचिन वडजे सर, त्यांचे सर्व सहकारी, सर्व शिक्षक, प्राथमिक शाळेचे, जिल्हा परिषदेचे, या ठिकाणची सर्व संघटनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वह्या दिल्या. आणि त्या वह्यांचं वाटप आदरणीय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं की या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जनता विद्यालयाच्या ते तुम्ही द्या. आणि खरंच हा स्तुत्य उपक्रम आहे. इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थी जर घडवायचे असतील, आणि या ठिकाणी सांगितलं मंदिरांपेक्षा ज्ञान मंदिर हे मोठं, आणि या ज्ञान मंदिराच्या कार्यामध्ये सचिन वडजे सरांसारखं जे काही काम चालू आहे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, पुढचा काळ हा अत्यंत आनंददायी असा राहील. त्यामुळे मला या परत एकदा मी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचं या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे साहेब दिंडोरी शहरात शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रथमच आले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने साहेबांचं स्वागत करण्यात आलं. साहेबांनी शिक्षण मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यावर बुके नको बुक द्या, शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करा, विद्यार्थ्यांना मदत करा असं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी दिंडोरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जवळपास 21,000 रुपयाच्या चांगल्या क्वालिटीच्या A5 आकाराच्या वह्या 51 डझन वह्या या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्र्यांना भेट दिलेल्या आहे. आणि शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानं या जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीच्या विद्यार्थ्यांना, जे गरजू विद्यार्थी त्यांना ह्या वह्या वाटप करण्यात येणार आहे. आमच्या सर्व मित्रपरिवारांनी या उपक्रमाला सहकार्य केलं, त्यांचा आभार मानतो. आणि यापुढच्याही काळात शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दिंडोरीच्या वतीने सुरू राहतील अशी आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.